झाली कधी सासूबाई गोंधळाची तयारी? हो ना. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत एन्जॉय करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर आता हे गडबडीत मी, कारण की मला जायचं आहे मामीकडे आणि आज गोंधळ वगैरे बाकी उर्वरित कार्यक्रम कोणचे तर माहिती नाही, पण गोंधळ आहे आज. तर चला आम्ही निघालो. आज वातावरण असं एकदम हे नाही आहे, ऊन वगैरे खूप कमी आहे आणि आबाळ आहे थोडंसं. तर झाडांना पाणी द्यायचं होतं, पण आता कामं असे आलेले आहे की चला ना, तिथं नाही. बाय बाय बाय. कधी येता? अगं बाय, आली का ग तू? केव्हा आली ग? अरे बापरे, नवरदेव ते एकदम सजून धजून फोनवर बोलत बायकोसोबत. अरे घ्या बा तुमचं इम्पॉर्टंट. आली आता बरोबर आहे तुला? ती आली बरोबर करते. हो ग, हे माझी मामाची मुलगी. झाली का जी सासूबाई गोंधळाची तयारी? हो ना. झाली ना. झाली का? चालू आहे का? सुनबाई काही कामाची नाही. अगं माझी सासूबाई असल्यावर कोणचं काम आहे माझं? मग हे एवढी एक हे आहे मग हे काय पोरीगिरी, मग आमचं कोणचं काम आहे? नाही आहे नाही तर का पोरीचं काम. सुनाईचं काम असल्यावर का पोरीचं. बरं आता आम्हाला सांगा कोणचं काम आहे तो. तुम्ही फक्त पंक्ती टाक, आमच्या ड्युट्या. तुम्ही पंक्ती ठेवा म्हणा, आमचं झालं काम. बरं भाऊजीने म्हणलं टेन्शन नका घेऊ, तेवढं आम्ही करून घेतो. आम्हाला तेवढं नंदाईची कीव येते. एक सासूबाई इकडे. ओ सासूबाई काही कामाची नाही आहे. तर आज होता देवीचा गोंधळ आणि बरेच काही कार्यक्रम होते जे तुम्हाला समोर बघायलाच मिळेल. तर माझे मामा मागच्या सरची त्यांची डेथ झाली. ते कॅन्सर पेशंट होते, पण त्यांची फार इच्छा होती की मुलाचं लग्न बघायचं म्हणून, पण ते काही पॉसिबल नसते. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तसंच काहीसं होतं. तर इथे मामांच्या फोटोला वगैरे हार घालून घेतला. त्यानंतर देवाची पूजा वगैरे करून घेतली. देवीच्या फोटोला हार घालून घेतला. त्यानंतर गोंधळवाले वगैरे आले होते आणि सोबतच इकडे बाहेर स्वयंपाकसुद्धा सुरू होता आणि इकडे गोंधळवाले सुद्धा आलेले होते. थोड्याच वेळात गोंधळसुद्धा चालू होणार देवीचा.
त्यांना सगळंच माहित असते. ए नरेश दादा, बाहेर गेला ना रे त्याचा पाय. नवरी आल्यावर या ना, नवरी आल्यावर. हाय करून दे, हाय. मी आता बसली आहे नवरदेवाची मोठी बहीण. मोठी नाही, एकच बहीण. एक मोठी एवढी आहे आणि छोटी एवढी आहे. बाकी सगळे मधातले पोरच पोरं आहे. पाणी गिनी पिऊन घे, थकून जाशील बांगड्या भरता भरता. हो नाही, भरासाठी बसली ना. चाल, पैसे काढायला लागते, भावाकडून भरायला लागते बांगड्या. जाणं तर मग, जाणं तर दे ना तर पैसे. माझं पण त्याच्यात ऍडजस्ट झालं पाहिजे असं बघशील. माझं पण मग करावंच लागन. तेवढ्या मोठ्या पाहिजे. मग एक काम करतो ना, उद्या मग लग्नामध्ये तेच काम करतो सगळ्या विधी झाल्यानंतर. येस. तिकडे गोंधळ वगैरे झाला. त्यानंतर मग इकडे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुद्धा सुरू झाला. कारण की बांगड्या भरून झाल्याशिवाय तिकडे हळद वगैरे दळणं, देवीपाशी हळद नेणं या कामांना सुरुवात करता नाही येत. सगळ्यात आधी सुरुवात होते हे बांगड्या भरण्यापासून. हिरव्या लग्न तू कुठे आता जो करते का लगेच. हळद वगैरे दळून झाली आणि त्यानंतर मग आम्ही हळद घेऊन गेलो देवीपाशी 5-6 जणी. पहिले देवीला हळद नेणार, त्यानंतर मग ती ओवाळलेली हळद नवरदेवाला लागणार. छान घातली. आम्ही चाललो हळद घेऊन गाडीने. पहिले पायदळ जात होते, आता गाडी आलेली आहे मंदिरात जायसाठी. काय काय निघा आत्या, पहिले बाया पायदळ जात होत्या म्हणलं मंदिरात, आता गाडी आलेली माहिती आहे का, बँडवाली कमी झाली, गाडीवाली जास्त झाली. त्याच्यामुळे गाडी त्याच्यामुळे पहिले बँड नस हळद नाही. बँड वाजवत आहे. हो, बँड वाजवत नाही ना. मस्त पैदल पैदल मजा वाटते. मजा आहे. पोरं पण जायसाठी किती हे करे. आता तर आपल्या मागे पोरं पण नाही आले. आपण मस्त पोरं. ते हेच मंदिर आहे का ते दही भाताचे हे वगैरे घेऊन जायला? हो, आईचं. तेल चढवते,
काय चढवते? तेल चढवते. काय चढवते? तेल चढवते. काय चढवते? तेल चढवते. चांगली चढव. चांगलीच चढवते. नवरी बसलाय का? नाही. सहा जणी आहे, 6. पातळही मस्त घातली आहे. आम्हाला 5 मंदिरात जायचं होतं, त्यापैकी एक हनुमानजीचं मंदिर. 4 देवीचे मंदिर केले आणि त्यानंतर मग हनुमानजीच्या मंदिरात आलो शेवट. तर मंडळी, आज बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पुन्हा. आता सकाळी गोंधळ झाला, त्याच्यानंतर आता सुरू आहे तिकडे डाळका. मी आलेली आहे इकडे, थोडाफार इकडे तिकडे फिरणं चालू आहे, बाकी काही नाही. तर चला, आता अशा बांगड्या भरून घेतलेल्या आहे. एवढ्याच भरल्या कारण की यामध्ये आता परवा मी गोल्डन वगैरे बांगड्या अशा टाकून देईन आणि बाकी अशा मधामध्ये जे गोल्डन बांगड्या असेल ते मला काही आवडत नाही, म्हणून मी अशाच घेतलेल्या आहे. आणि थकल्यासारखं वाटत आहे थोडंसं. तर चला, आता तिकडे जाऊन बघते. डाळका चालू आहे आणि माझी आई वगैरे तिकडेच आहे. चलो फिर. जेव्हा पण असं डाळका वगैरे चालू असते आणि तेव्हा पूर्वजांना ओवाळल्या जाते, तेव्हा ना खरंच आपल्या पूर्वजांची आठवण येते आणि डोळ्यात अश्रू येतातच. तर इथे डाळका वगैरे सुरू होता आणि आम्ही जेवण करून घेतलं. हे पण आले होते जेवण करायसाठी आणि त्यानंतर होता मेहंदीचा कार्यक्रम. एक मिनिट. जास्त काही आताच रंग तिथे पांढरी लगीन आहे, पांढरी लगीन आहे म्हटलं. गाडी बंद पडले. आलो गो भाई, समोर समोर हे तू काल उचल ना, तो व्हिडिओ कॉल चालू करतो. व्हिडिओ कॉल. पण मी काय म्हणतो, आता काही काम नाही ना त्याचं काम नाही ना आता. अरे बापरे. येस. आली मेहंदीवाली. नवरदेवाचे फोटोज वगैरे काढून झाले, त्यानंतर मग आम्ही सुद्धा छान असं मेहंदी काढताना फोटो काढून घेतले सगळ्यांनी. मेहंदी दुसऱ्यांनीच काढली, पण आम्ही थोडंसं नाही का असं फोटोज वगैरे काढायसाठी थोडंसं बसलो होतो आणि त्याला तर याच्यामध्ये अर्धेच आहे, बाकी अजून यायचे आहे. आणि हे सगळे आहे माझ्या मामाकडली फॅमिली. भरपूर जण आहे, ते आता तुम्हाला समोर दिसेलच कोण कोण आहे. तर मोठा आमचा परिवार, म्हणजे माझ्या आईकडला पूर्ण मोठा परिवार आहे माहेरचा. तर छान आम्ही याचा व्हिडिओज वगैरे करायचा होता आम्हाला, तर त्याच्यासाठी इथे
छान असे डान्स वान्स करताना फोटो झाले पाहिजे म्हणून आम्ही मस्त असं स्टेजवर सगळ्यांनी मिळून असा गोंधळ घातलेला आहे. तर चला मग आता हे जेवण खावण झाल्याच्या नंतर आमचं सुरू आहे ते वर्कआउट. तर डान्स वान्स सुरू आहे आणि सगळ्यांनी डान्स केले. एकही दिवस असा लग्नाचा गेलेला नाही की ज्या दिवशी कोणीच डान्स केलेला नाही आहे म्हणून. आणि खूप मजा आली या लग्नामध्ये. आणि सगळ्यात चांगला डान्स आजचा झालेला आहे माझ्या आत्या आणि मामांचा. तुम्ही समोर बघाच, खूप छान असे गाणे लावलेले होते. शानू पण मस्त एन्जॉय करत होती. आणि माझ्या आत्या आणि मामांनी जो डान्स केला ना तो तर एक नंबर. वाईब्स खूप मॅच करत होते त्यांच्या. तर असं आहे मग मंडळी. आता समोरचे ब्लॉग तुम्हाला छान बघायला मिळणारच. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करावं लागेल आणि लाईक शेअर्स पुन्हा कमेंट्स वगैरे करून कळवा की तुम्हाला आमचे हे लग्नाचे ब्लॉग कसे वाटतात कसे नाही. चला मग भेटू नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.